3 बघा किती येतं पहिले, म्हणजे किती 16 मध्ये 48, 48 आणि 2 50, तर 50/3 मला दिसतंय. ठीक आहे, 50/3 मला दिसते. हे माझं काय झालं, दर झाला. चला स्टार्ट करा. रक्कमला मी काय करतो, एक्स रक्कम मानतो. तर एक्स पुढं 1 अधिक हे किती रे, 50/3. सूत्रामधला 100 राहिला ना, तर 100 ह्या ठिकाणी किती वर्ष दिला कालावधी, 3 वर्षांचं. तर 3 वर्षांसाठीचं हे झालं माझं. काय झालं, हे व्याज येतं का रे, हे व्याज नाही येत. हे माझं काय आलंय, हे माझं काय येतं, रास येते. म्हणजे काय, व्याज अधिक मुद्दल, ती रास आहे. फक्त यांनी व्याज दिलंय. व्याज कसं असतं, हे तुमचं काय येणार, मुद्दल मध्ये तुम्ही व्याज मिळवा. बघा ही तुमची रास झाली. हे तुमचं इक्वेशन बनणार आहे. हे बघा सूत्रामध्ये इथे मी इक्वल टू फक्त 1270 नाही लिहिणार, व्याज नाही येत, मला रास येते. रास म्हणजे काय, ह्या व्याजामध्ये मुद्दल मिळवा, ही तुमची रास झाली. सूत्रामध्ये रास मिळत असते. बरोबर, हे तुम्हाला सोडवायचंय. सोडवा बरोबर काय, चला हे सोडवा आपण. इथं काय लिहून मिळत, 50/300 लिहू का, 3 × 100 300 लिहितो. ठीक आहे, याला सोडवा. काय येईल, 50/150 काय येईल बघा, 1 अधिक 5/30 1/6/3 बरोबर x अधिक 1270. चला सोडवा. 6 × 6 = 7, तर x भागिले 7/6 घन बरोबर x अधिक 1270. चला 7चा घन किती रे, 343, x भागिले 6चा घन 216 बरोबर x अधिक 1270. बरोबर आहे का. चला पुढे घ्या, सरळ सरळ काय होईल, हा x इकडे वजा करा, 1270 तसंच ठेवा. तर 1270 बरोबर हा x तसाच इकडून वजा करा, 343 x भागिले 216 यातून हा x वजा करा. ठीक आहे, चला कसं होईल, 216 याला गुणल्या जाईल, काय उत्तर येईल, काय उत्तर येईल बघायचं. 343 x वजा 216 x भागिले 216 हे याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला याची वजाबाकी करता आली पाहिजे. किती येईल रे, 343 आणि 216ची वजाबाकी करा. 6 × 7 = 13, 3तून 1 गेले 2, 3तून 1 गेला 2, तर 127 आलं. काय आलं उत्तर, 127 x भागिले 216 बरोबर किती आलं, 1270. बघा समान समान दिसते बघा, 127 1 27, 127 10 हे उत्तर आलं. 216 इकडे येऊन गुणिले करा, तर काय येईल, 216 × 10 किती होईल रे, 216 × 10 किती होईल, 216 × 10 किती होतं, 216 वर फक्त 0 लावा, हे तुमचं x झालं. काय आलं का प्रत्येकाला, काय उत्तर आलं रे, उत्तर काय आलं, 2160. आहे का ऑप्शन 2160.